कोनबी आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन. पहिला चेंडू आपण पाहतोय टप्पा पर्यंत आतमध्ये येतोय. त्याला सॉफ्ट हँडने खेळतात. फक्त दिशा दिली होती शॉर्ट पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत. 1:06 झालेली आहेत आणि पहिला चेंडू 1:06 पडलाय. 25 मिनिटांचा वेळ आहे 5 षटकांसाठी. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल. क्या बात आहे. लोअर फुल टॉस चेंडू त्याला ऑनसाइडला खेळतात डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. चेरोबा कोनबी आणि वीर तानाजी दापोडे या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. तर आज खऱ्या अर्थाने 2 जानेवारी आहे कारण की डे नाईट फॉर्मॅट पाहतोय आणि 2 जानेवारी अर्थातच सुमित राणे साहेबांचा वाढदिवस आहे आणि सुमित राणे साहेबांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरे चरणी प्रार्थना करतो. सामना सुरू आहे दापोडे आणि कोनबी या 2 टीममध्ये. राजन पाटील फुल टॉस चेंडू आहे. गॅप मध्ये खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप मध्ये स्क्वेअर लेग सीमारेषेवरती आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे राजन पाटीलचं. राजन पाटीलकडे एक्सपिरियन्स आहे. अनुभव प्रचंड आहे. मिसटायमिंग स्ट्रोक आपण पाहतो. झेलची शक्यता असेल आणि क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट स्पेक्टॅक्युलर हा झेल पकडलाय. लागतोय पहिला धक्का. मंगेश बॅक टू द पवेलियन. एक बाद 5 ही धावसंख्या आहे. राजन पाटीलने इम्प्रेस केलंय या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि तो अनुभव सिद्ध केलाय या षटकामध्ये. अवघ्या 5 धावा खर्च केल्यात आत्तापर्यंत या षटकामध्ये. 1 चेंडू शिल्लक आहे. चेरोबा कोनबी या संघाने बलाढ्य गौरीशंकर गौरीपाडा या टीमला पराभूत केलं होतं पहिल्या मॅचमध्ये. तर वीर तानाजी दापोडे या संघाने PG स्पोर्ट्स कासने या टीमला पराभूत केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू आहे. राईट राऊंड विकेट. ऑफ ब्रेक आहे. लॉंग ऑनला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे चेरोबा कोनबी या टीमची 1/9. संदीप चौधरी जे खार्डी गावचे समाजसेवक उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडून सौरभसाठी 1000 रुपीज कॅश प्राइज आहे. सौरभ आपण या. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. संदीप चौधरी जे खार्डी गावचे उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक आहे. सुनील शेळके सर आहेत आपल्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया सौरभला 1000 रुपयांचं पारितोषिक. संदीप चौधरी जे खार्डी गावचे समाजसेवक उद्योजक आहेत ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून सौरभसाठी हे पारितोषिक येत आहे 1000 रुपयांचं. चेतन पाटीलने झेल पकडलाय आणि चरण पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे चेतन पाटीलसाठी. गीतेश आहेत. गोलंदाजी मार्कवरती दुखापत नक्कीच होतीये नमितला. नमित आणि महेश ही जोडी आपण पाहतोय. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व
प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। KK11 गावदेवी खार्डी या टीमने सलग 2 सामने जिंकलेले आहेत। आजचा दिवस नक्कीच गाजवला होता। मनीष कोलेकरने तब्बल 132 धाव बनवल्या, परंतु क्वालिफाईंग मॅच मध्ये तो संघ पराभूत झाला, कापरी सिद्धी पालेगाव। आजच्या दिवसामध्ये आई गावदेवी मामनोली संघ दाखल झालाय टॉप 3 मध्ये। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। 32वे हे वर्ष आहे। 31 वर्ष आपण पाहिलंय डे मध्ये ही स्पर्धा, परंतु या 32व्या वर्षामध्ये डे नाईट फॉर्मॅट आणि उद्या ठाणे विपक्ष रायगड, मुरबाड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच ठाणे आणि रायगड हा प्रेक्षणीय सामना। स्वीशीट आठवण करून देतो केविन पीटरसनची आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। धावसंख्या आहे 13 धावा, लाईन पावी लागेल, लाईन चांगली आहे, लेन देखील चांगली आहे आणि येतोय हा डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 13। ओव्हर द विकेट। स्विच हिट करतायत क्षेत्ररक्षक आहेत गलीमध्ये आणि मिळते एक धाव या चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 14 धावा धावफलकावरती आहेत। बघा दापोडे या टीमला 1 धावेची पेनल्टी असेल, कारण की त्यांनी मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट परिधान केली नाहीये। दिलं नाही का? यावीस लॉफ केलं चेंडूला, चेंडू जातो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। पंचांचा इशारा येतोय, षटकार। हर्षद चौधरी होते मॅन ऑफ द मॅच। धावसंख्या 6 ने पुढे जाईल। 20 धावा धावफलकावरती आहेत। महेश ने हा षटकार लगावला, 1 चौकार 1 षटकार महेशच्या बॅटमधून आलाय। खूप चांगली बॅटिंग तो करतोय आपल्या टीमसाठी। फुलटॉस चेंडू आहे, बॅटची कडा आणि शॉट थर्डमॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिळते 1 धाव या चेंडूवरती। आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 21, 21 धावा। अवैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे 3रं षटक घेऊन येतो गोलंदाज राजन पाटील। एक्सपिरियन्स भरपूर आहे, सर्वात अनुभवी खेळाडू आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे या टीमच्या माध्यमातून। राजन पाटील गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राइक इनला फलंदाज महेश ऑन स्ट्राइक। धावसंख्या आहे 21 पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर मिस टायमिंग आहे, बॅटची कडा आपण पाहतोय आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय, फलंदाज झाले बाद लागतोय। अजून एक धक्का चेरोबा कोण बी या टीमला
फलंदाज महेश बॅक टू द पवेलियन. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. आणि चौथ्या अटेम्पमध्ये हा झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक होते स्मिथने हा झेल पकडलाय. धावसंख्या आहे 2/21. न्यू बॅट्समन येतो हेमंत आणि नमित ही जोडी मैदानावरती आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 50+ धावा बनवावे लागतील चिरोबा कोनबी या टीमला. या सामन्यामध्ये वीर तानाजी दापोडे या टीम समोर एकाच विभागातील हे दोन संघ, एकाच तालुक्यामधील हे दोन संघ आमने सामने आहेत. सेन्सिबल बॅटिंग आपण पाहतोय. बॅकफूटला येऊन बॅकफूट पंच करतायत. फक्त दिशा दिली होती शॉर्ट कव्हरला. खूप चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एकदावान धावसंख्या एकने पुढे जाईल. 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. डे नाईट फॉर्मॅट 10 क्रिकचं विशेष कौतुक. ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक जज करताय. स्क्वेअर लेगला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज नमितचा खेळ लागतोय. अजून एक धक्का चेरोबा कोनबी या टीमला. तो मॅच 5व्या क्रमांकावरती येतोय. फलंदाज रोहन कोळी. विकेट टेकिंग गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी होते. राजन पाटीलच्या माध्यमातून 3 विकेट नक्कीच मिळवलेत आत्तापर्यंत. राजन पाटीलने या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय. या सामन्यामध्ये ज्याच्याकडे अनुभव प्रचंड आहे आणि तो अनुभव सिद्ध केलाय या मॅचमध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत हर्षद चौधरी. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज रोहनचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या चेरोबा कोनबी या टीमची. कोनबी संघ बॅकफूटवरती. के देखील आनंदित आहेत. खऱ्या अर्थाने खार्डी टीमने त्यांना बर्थडे गिफ्ट दिलाय. सलग 2 सामने जिंकलेले आहेत के-11 आई गावदेवी खार्डी या टीमने. किशोर भोईर, अभिमन्यू भोईर, वामनदादा भोईर असतील, श्याम भोईर असतील यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. आदर्श क्रिकेट संघ धानिवली ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या माध्यमातून आदर्श चषक धानिवली 2024चं हे भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं रणसंग्राम सुरू आहे. औचित्य आहे आदर्श चषकाचं. न्यू बॅट्समन येतोय अजित. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. विकेट हॅट्रिकची ही संधी आहे. हॅट्रिक बॉल. राजन पाटील गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईक इनला फलंदाज डावखोरी आताचा फलंदाज अजित. लाऊड अपील आणि हाईट फॅक्टर सांगतायत. नक्कीच लाऊड अपील केली होती.
तर नक्कीच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, डॉट बॉल असेल आणि धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 22 धावा. चांगली गोलंदाजी राजन पाटील करतोय. या षटकामध्ये 3 विकेट घेतलेत आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. लाऊड अपील नक्कीच LBWची केली होती आणि ती अपील फेटाळली. हाईट फॅक्टर सांगितलंय पंचांनी. अजीम अमदुल्ले सर आणि जय पवार सर हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय. या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्या होत्या धावा 21, परंतु या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतोय गोलंदाज राजन पाटील. पुन्हा एकदा अपील करतायत आणि अपील पुन्हा एकदा फेटाळली आहे. येतोय हा डॉट बॉल. अवघ्या 1 धावेचं षटक फेकलंय. राजन पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या राजन पाटीलसाठी. या सामन्यामध्ये 2 षटकं हाताळली आहेत. धावा खर्च केल्या 10 आणि विकेट मिळवले 4 या सामन्यामध्ये. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 4-22. अन्य बॅट्समन अनिकेत येतोय 7व्या क्रमांकावरती. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय 22 या धावसंख्येवरती. सुरुवात खूप चांगली केली होती चेरोबा कोन बी या टीमने. पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्या होत्या 21 धावा. त्यानंतर आपण पाहतोय धावसंख्येला अक्षरशः ब्रेक लागलाय. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही संघांचं अस्तित्व पणाला लागलंय. कारण की भिवंडी तालुक्यातील हे 2 नामवंत संघ आमने सामने आहेत. लॉफ केला चेंडूला ऑन साइडला भिडकावून दिला. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतील. क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय. मिड विकेट सीमारेषेवरती प्रितेश पाटीलने फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय.
चेरोबा कोनबी या टीमची. षटकांमध्ये धावा होती 1 बाद 21 आणि षटक क्रमांक 4 सुरू आहे. आणि आता मात्र चेरोबा कोनबी या टीमची धावसंख्या आहे 6 बाद 23. सातत्याने विकेट गमावलेत. खराब फलंदाजी, एकही पार्टनरशिप झाली नाहीये. कमबॅक करावा लागेल. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होते. फलंदाज गणेश येत आहेत, जे खूप चांगली गोलंदाज आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. 8व्या क्रमांकावरती आलेत बॅटिंग करण्यासाठी. चांगली गोलंदाजी हर्षद चौधरी करतोय. एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट या दोन खेळाडूंमध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. स्विंग अँड मिस, परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. आणि शांत ठेवलंय आत्तापर्यंत या सामन्यामध्ये. चेरोबा कोनबी या टीमला एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. या सामन्यामध्ये एका धावेसाठी झगडावं लागतंय. या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू आहे. ऑन साइडला फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतायत. आणि आता मात्र हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज गणेशला. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. संत वाते इंद्रायणी, त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. चेरोबा कोनबी थोडासा बॅकफूटवरती आहे, कारण की धावा येत नाहीयेत. अपेक्षित बॅटिंग होत नाहीये या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शफल देखील झाले होते. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. 25 धावा धावफलकावरती. सुरेख कमबॅक केले या मॅचमध्ये. वीर तानाजी दापोडे या टीमने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे पहिल्याच इनिंगमध्ये. लॉफ केल्याचे ऑन साइडला भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. हा षटकार संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार ठोकलाय फलंदाज गणेशने. फलंदाज गणेशने आणि या 6 धावा नक्कीच टॉनिकचं काम करतील. या 6 धावा संजीवनीचं काम करतील.
चिरोबा कोनबी या टीमसाठी. अंतिम षटकामध्ये येतात गोलंदाज चेतन पाटील. हे स्लो गोरचं षटक. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज अजित. ऑन स्ट्राईक. व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग स्ट्रोक आहे आणि चेंडू पटू नो मॅच लँड झोनमध्ये. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. हर्षद पासून दूर हा झेल होता. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. आदर्श क्रिकेट संघ धानिवली आणि ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या माध्यमातून आदर्श चषक धानिवली 2024चं हे भव्य दिव्य आयोजन. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि चुकीचं जजमेंट आपण पाहतोय. झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि मिळतील या चेंडूवरती 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अजित आणि फलंदाज गणेशमध्ये खूप चांगलं कॉर्डिनेशन आपण पाहिलं. खूप चांगला तालमेल आपण पाहिला आणि या 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 3ने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या मॅचमध्ये 50 धावा डिफेंड केल्यात आणि या सामन्यामध्ये देखील सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे. ऑन साईडला खेळतायत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. खूप चांगला प्रयत्न केला होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते सचिन. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. या अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय चेतन पाटील. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती गोलंदाजी करतोय चेतन पाटील हा गोलंदाज. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. तर नक्कीच एखादा मोठा फटका आला तर या मॅचमध्ये वापसी होईल चिरोबा कोनबी या टीमची. लॉफ केल्या चेंडूला. क्षेत्ररक्षक जज करतात. मिड विकेटला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज गणितचा खेळ लागतोय. अजून एक धक्का चिरोबा कोनबी या संघाला. आहे प्रणय. यावेळेस व्ही शेप मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि येतोय हा चौकार. फलंदाज प्रणय पाटीलच्या बॅटमधून. प्रणय पाटील मध्ये ताकद आहे आणि त्यांनी लगावलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली राहतो आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसवतो. येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 42 धावा आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलंय. या सामन्यामध्ये चिरोबा कोनबी या संघाने वीर तानाजी दापोडे या टीम समोर 30 चेंडू आणि बनवायच्या धावा 43.
संधी दिली त्याबद्दल आदर्श क्रिकेट संघ धानिवली असेल, किशोर भोईर असतील, वामनदादा असतील, श्यामदादा असतील, अभिमन्यू भोईर साहेब असतील आणि समस्त ग्रामस्थ मंडळ धानिवली असेल यांचं मनापासून आभार मानतो, कारण की आदर्श चषकाचा घटक बनण्याची संधी मला दिली त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। आज डे नाईट फॉर्मॅटमध्ये खऱ्या अर्थाने संधी दिली आणि आज ज्यांनी साथ दिली सकाळच्या सत्रामध्ये विनोद पाटील असतील, चंदू शेट्टी सर असतील, त्यानंतर सुनील पवार सर असतील, मनोज कारवे सर असतील आणि सुनील शेलके सरांचं देखील मनापासून आभार। 10 क्रिकचे संपूर्ण टीमचा आभार आणि आमचे साथी गुणलेखक अर्थातच समालोचकांचा पाठीचा कणा बॅकबॉन आमचे भालचंद्र यांचा देखील मनापासून आभार मी मानतो आणि तुर्तास मी ते थांबतो। आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या आदर्श चषकाचा आपण आनंद घेत राहा। जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मुरबाड सुनील शेलके सरांना। खूप खूप धन्यवाद रोशन संते सर। यानंतर दुसरं सत्र लगेच सुरू होत आहे, जिकडे एक क्षेत्ररक्षणाची रचना केली गेलेली आहे ती म्हणजेच चेरोबा कोण बी या संघाच्या वतीने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। राजन पाटील आणि त्याच्या साथीने फलंदाज दिनेश पाटील येत आहेत। एका बाजूने स्वतः संघाचे संघनायक दिनेश पाटील आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं गेली अनेक वर्ष बीर तानाजी दापोडे संघासाठी खेळणारा हा फलंदाज आपण पाहतो तो म्हणजेच राजन पाटील खेळपट्टीवर दाखल झालेला आहे। ही सलामीची जोडी ओपनिंग पेयर धावफलकावर 42 धावा पहिल्या सत्रामध्ये लागलेले आहेत। 43 धावांचं लक्ष्य गाठायचे सामना जिंकण्यासाठी निर्धारित 5 षटकांमध्ये। आजच्या ह्या रजनीतील दुसऱ्या फेरीतील हा अत्यंत महत्त्वाचा सामना, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण एन्जॉय करत आहात। या अगोदर KK 118383 खार्डी संघाने आजच्या रजनीतील 2 फेऱ्या खरं तर तिकडे आपल्या नावावर केलेल्या आहेत। सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते। गोलंदाज मनोज धानवा आलेले आहेत। स्टार्टिंग इनला फलंदाज राजनसाठीचा हा चेंडू आहे, पायांमधून इथे पूल करायचं होतं। बॉडी लाईन मध्ये गोलंदाजी करतायत राजनला खरं तर इथे पहिल्या चेंडूवर चांगलं आव्हान प्रस्तुत केलेले गोलंदाजाने अर्थात मनोज धानवा या गोलंदाजाने। चेरोबा कोणगाव बी हा संघ भिवंडी तालुक्याला रिलेट करतो, त्याचबरोबर बीर तानाजी दापोडे संघ सुद्धा भिवंडी तालुक्यातील एक मोठं नाव आहे, चांगलं युनिट आहे त्यांच्याकडे। राजनच्या बॅट मधून हा फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिला। क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या उंबरट्यावर उपस्थित होते, चेंडू अडवला त्यानंतर फेक झाली। धावफलकाला इथे औपचारिक रीतीने सुरुवात झालेली आहे, 1 धाव या धावफलकावर जोडली गेलेली आहे। मॅन्डेटरी पॉवर प्ले निर्धारित 2 षटकांचा आणि त्याचा जास्तीत जास्त वापर चांगला जो संघ करेल तो संघ या सामन्यामध्ये स्वतःला अग्रेसर निश्चितच तिकडे करणार आहे। मनोज दिनेश केजे या संघाचे संघनायक त्यांच्यासाठीचा हा चेंडू आहे। डेलिकेटली खेळले होते क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलवर कव्हर्स मध्ये उपस्थित होते, झपाट्याने चेंडूवर आले त्यानंतर 1 धाव दरम्यान इकडे मिळालेली आहे। 2 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत। या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा थोडी प्रतिकूलता वीर तानाजी दापोडे संघाने निश्चितच अनुभवली, कारण कडवं आव्हान त्या सामन्यामध्ये निश्चितच त्यांना त्यावेळेस मिळालं होतं, जे म्हणजेच कासने संघाच्या वतीने। चांगले खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये, या सामन्याचं आकलन आतापर्यंत चांगलं राहिलेलं आहे। वीर तानाजी दापोडे संघाच्या वतीने पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी फार चांगली झाली, ती म्हणजेच राजन पाटील या गोलंदाजाची। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की क्रमांक 4चं षटक हर्षल चौधरी याने हाताळलं। हर्षल चौधरी हा की फॅक्टर आहे या संघातील। हर्षल चौधरी त्याचबरोबर प्रितेश पाटील ही जी 2 नावं अशी आहेत
की ज्या दोन नावांच्या अवतीभोवती कामगिरी निश्चितच इथे होत असते ती वीर तानाजी दापोडे संघाची. हे दोन खेळाडू जर चांगले खेळले तर वीर तानाजी दापोडे संघ नेहमी वरचढ राहिलेला आहे. समोरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक उपस्थित, टिपला इथे एक सुरेख झेल आणि पहिल्या षटकामध्ये यश मिळालं. मनोज धानवा सहित गोलंदाजी करणारा संघ चेरोबा कोंडगाव बी ला फलंदाज राजन पाटील बाद. फार उत्साहित आहेत ज्या पद्धतीचं संगीत त्यांच्या वतीने इथे ऐकवलं जात आहे. त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ धानिवलीचे अनेक नागरिक आमच्या बरोबर उपस्थित आहेत की जे स्वतः आयोजक आहेत. त्या सर्वांचा आपण ऋण व्यक्त करूया. यानंतर आपण आजच्या या दिवसामध्ये ज्यांचं आपण सुमधुर समालोचन ऐकलं, कल्याण डोंबिवलीचा एक बुलंद आवाज रोशन संतेसर यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांचा सन्मान तिकडे संपन्न केला जाईल. मनोज, हर्षद साठीचा चेंडू आहे, पडल्यानंतर थोडा खाली राहिला. यावेळेस हर्षदची नाराजी आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यामधील लागोपाठच्या दोन चेंडूंवर 2 गडी बाद केले मनोज धानवाने. आता इथे मात्र जबाबदारी घ्यावी लागेल इतर फलंदाजांना. तुर्तास राजन आणि हर्षद चौधरी 2 फलंदाज बाद. खरं तर आपण बघतो मान्यवर सन्माननीय भाऊसाहेब ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या वतीने आपण इथे सन्मानित केलेलं आहे. ते म्हणजे या स्पर्धेमध्ये ज्यांचं सुमधुर समालोचन आपण ऐकलं. अनेक स्पर्धांमध्ये फक्त आणि फक्त कल्याण डोंबिवली परिसराशी मर्यादित न राहता टिटवाळा परिसर असेल, त्याचबरोबर बदलापूर असेल, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये मुरबाड आणि त्याचबरोबर भिवंडी अशा अनेक ठिकाणी आपण ज्यांचं सुमधुर समालोचन ऐकता ते घारवलीचे सुपुत्र रोशनजी संतेसर यांचा सन्मान झाला. मैदानाच्या आतमध्ये इथे सन्मानजनक धावफलक उभारलं गेलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये ते 42 धावांचं, कारण दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करत असताना मनोज धानवाने इथे पहिल्या षटकामध्ये महत्वपूर्ण 2 गडी बाद केलेले आहेत. आता हा रनचेस इंटरेस्टिंग बनणार आहे, यामध्ये ती मात्र शंका नाही. दुसरं षटक घेऊन पाहायचे कोणता गोलंदाज इकडे पाचारित केला जाईल. वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. कोणताही खेळ असेल त्याची दुसरी बाजू अनुशासन आणि वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगणारी जर असेल तर तो खेळ पाहण्यासाठी निश्चितच आपल्याला आनंद मिळत असतो, विलोभनीय वाटत असतं. रात्रीचे 1:15 वाजले तरी आपण या मैदानाच्या चौफेर जर बघितलं तर अनेक प्रेक्षक अजूनही उपस्थित आहेत. त्या सगळ्या प्रेक्षक राजांच्या आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करतो. हळूहळू पहाटेकडे आपण प्रस्थान करणार आहात. गणेश मोहितेचं क्रमांक 2चं षटक इथे आतल्या अंगाने चेंडू लागतोय. त्याचबरोबर आमचे स्क्वेअर लेग पंच स्थितप्रज्ञ से का भाषा असं खरं तर गीतेमध्ये एक वचन आहे. अडीग अचल अजिमजी हमदुल्ले सर यांच्या बाजूने चेंडू जातो, अडवला जातो, फेकी झाली. 1 धाव दरम्यान आलेली आहे. एकूण धाव आतापर्यंत पंचतारांकित 5. धावपलकोर पंचतारांकित 5 धावा आणि या स्पर्धेचं 7 तारांकित म्हणजे 7 स्टार अशा पद्धतीचं आयोजन. यावेळेस लॉकस्वीपचा फटका खेळायचा होता. स्वतःची बॉडी ओपन अप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने जरूर केला. पंचांचे हात दोन्ही समांतर आहेत आणि यावेळेस हा चेंडू वाईड घोषित केला गेला. एक अतिरिक्त धाव मिळेल. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 6. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त पॅनल अर्थात जेपी पॅनल आपल्याला अंपायरिंग करताना पाहायला मिळतात. जेपी पॅनल त्यांनी अलीकडच्या काळामध्ये जितकं नेम अँड फेम कमवलेलं आहे त्या पद्धतीचीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ते करतायत. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. यावेळेस ड्राईव्ह केलेले चेंडूला क्षेत्ररक्षक फुटवर्कचा चांगला वापर करतायत आणि फक्त आणि फक्त 2 धावा दरम्यान इकडे पूर्ण झालेले आपण पाहू शकाल. 3 धावा आलेल्या आहेत. येस, 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या असतील 9. फुलटॉसवर विथ दी ग्रेट टायमिंग फटका खेळला होता. कधी कधी फुलटॉस चेंडू तुमच्या समोर आला की फलंदाज एका वेगळ्या कक्षामध्ये जात असतो, एका वेगळ्या दुनियेमध्ये जात असतो आणि त्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मोह फलंदाजाला बऱ्याचदा आवरता येत नाही. परंतु विथ दी
मेरिट ऑफ द बॉल खेळले होते. यावेळेस इथे लॉफ्टेड हिट लावायची होती, खरं तर स्लॉक करायचं होतं. उजव्या स्टेजच्या बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न झाला, त्याची ड्रिल आली. लेग बाईटच्या रूपाने ही धाव दरम्यान इकडे पूर्ण केली गेलेली आहे. एका धावेने धावपळ हळूवारपणे पुढे गेलं. डबल डिजिट मध्ये प्रवेश करत असताना दुहेरी अंकात 10 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की फलंदाजी तितकी चांगली झाली नव्हती चेरोबा कोंडगाव ब संघाची, परंतु गोलंदाजीमध्ये त्याने फार चांगली धार दाखवलेली आहे. Ten on the board. There is the target of 43 runs. This is the second over. Is in progress, being bowled by Ganesh Mohite. Bowlers have made a great job for their team because they only have 43 runs to defend. And what remarkable bowling this time by Ganesh Mohite. In first over, Manoj Dhanwa has picked up 2 important and crucial wickets. He sent into the dugout Rajan Patil and Harshal Chaudhary without contribution of any runs. 3 runs contribution of Rajan Patil. Harshad Chaudhary did not succeed in open his personal account. This time consecutive second dot deliveries in this way. 2 overs have been bowled by bowlers and 10 runs on the board with the loss of 2 wickets. 1 more to go. एक चेंडू अजूनही या षटकातील फेकणं अजून बाकी आहे. 10 धावा धावपलकर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी गोलंदाजाने आतापर्यंत केली गेलेली आहे. चेंडू पडला बाहेर, अंगाने वळतोय. हे वळण अत्यंत घातक राहिलेलं आहे. 2 षटकं संपली, शिट्ट्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 6. 10 धावा खर्च झाल्या. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. अशा पद्धतीने खरं तर गोलंदाजी अजून सुरू राहिली तर मात्र इथे विचार करावा लागेल, तो म्हणजेच वीर तानाजी दापोडे संघाच्या खेळाडू कक्षाला, त्याचबरोबर कर्णधाराला, की जे मैदानाच्या आतमध्ये अजून उपस्थित आहेत. दिनेश पाटील कर्णधार आहेत वीर तानाजी दापोडे संघाचे. आणि कर्णधार फक्त नाणेफेकी पुरता मर्यादित नसावा. कर्णधाराने प्रतिकूल परिस्थितीमधून संघाला बाहेर आणलं पाहिजे. टेन क्रिकचे आमचे कॅमेरामन ऋषी डामशे यांचाही आजचा वाढदिवस आहे. ऋषी, तुला आयोजकांच्या वतीने, समालोचन कक्षाच्या वतीने, या सर्व प्रेक्षकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी देत आहोत. उदंड आयुष्य तुला लाभो अशीच आमची खरं तर जगदंबेच्या चरणी प्रार्थना असेल. आणि तू जे करिअर निवडलेले आहे त्या करिअरमध्ये तुझ्या व्यक्तिमत्वाचा ठसा, त्याचबरोबर तुझं कर्तृत्व हे गगनाला भेटणार असावं असा संकल्प निश्चितच आम्ही सर्वजण करत आहोत. 10 धावा धावपलकर. गोलंदाज तयार असतील. मनोज धानवा दुसऱ्या स्पेलमध्ये आलेले आहेत. दिनेशने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथेही फुल लेंथ कॉरिडॉर ऑफ अनसर्टन्टी, जिला अनिश्चिततेचा भाग असणारी एरिया म्हणतात, त्या एरियामध्ये खरं तर इथे गोलंदाजी केली जाते. आणि फलंदाज म्हणून तुम्ही किती नावारूपाला जरी आलेले असाल तरी तिथे जर सातत्याने गोलंदाजी झाली की तुमच्या समोर अनंत अडचणी असतात, खूप आव्हानं असतात. आणि ही गोलंदाजी आतापर्यंत आव्हानात्मक झालेली आहे. हा 43 धावांचा रनचेस इथे खूप मजेशीर असणार आहे. आणि या फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आतापर्यंत तो तितका कम्फर्टेबल राहिलेला नाहीये, कारण गोलंदाजी आग ओकणारी झालेली आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल होतोय. वेळेच्या बाबतीत आपण कटाक्ष बाळगणं गरजेचं आहे. फिल्डिंग टीम मनोज धानवा पंचांच्या वतीने निश्चितच तिथे लगेचच वेळेच्या बाबतीत सूचना तुम्हाला मिळेल. एक सूचना, त्यानंतर दंड सुद्धा तिथे पुकारला जाऊ शकतो. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. अंतिमतः इथे टिपला एक दर्जेदार झेल. आणखी एक फलंदाज बाद. या सेनेचे सरसेनापती अर्थात कर्णधार दिनेश पाटील परतले. थँक्यू सो मच. अबे फ्रॉम दी बॉडी खेळत होते. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये जर पाहिला, स्वतःला स्ट्रेच जरूर केलं होतं, परंतु चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचू शकले नव्हते. बघा
आणि ऑनसाइड रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अंतिम क्षणाला लास्ट मोमेंटला आपण पाहिले की हेड पोझिशन डाऊन झाली होती, त्यामुळे चेंडूवरची नजर अपसुकच तिकडे कमी झाली होती, खालावली होती. आणि चेंडूवर अंतिम क्षणापर्यंत जर तुम्हाला नजर ठेवता आली नाही तर मात्र चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेणं हे अत्यंत कठीण बनत असतं. त्याचाच परिचय मैदानाच्या आतमध्ये आला. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज इथे प्रितेश पाटील आलेले आहेत. प्रितेशच्या खांद्यावर जबाबदारी असेल. प्रितेशने अनेकदा या अशा पद्धतीच्या परिस्थितीमधून संघाला बाहेर आणलेलं आहे. यावेळेस काय करतील प्रितेश पाटील? आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट, निर्भीड फलंदाजी, हिमतीने खेळला गेलेला फटका आणि इथे पाहतो आपण की अंतरही मिळालं उंची बरोबर. फटका दिमागदार, उत्तुंग षटकार. इकडचं क्रिकेट हे प्रोग्रेस क्रिकेट आहे, प्रगत क्रिकेट आहे असं आपण म्हणत असतो. बघा, फलंदाजाला माहित होतं की मी या खेळपट्टीवर नवीन आहे, त्यामुळेच माझ्यासमोर असणारा पहिला चेंडू हा उजव्या इष्टीच्या बाहेर पिच करण्याच्या चान्सेस अधिक आहेत आणि त्यामुळे लगेचच स्वतःचा स्टान्स बदलला. त्याचबरोबर बॅटची ग्रीप बदलली आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना स्विचचा अटेम्प्ट केला की जो सक्सेसफुल राहिला. अंतर मिळालं षटकाराचं. धावफलक 16 पर्यंत जाऊन पोहोचलं. मनोज धानवाच्या विरोधात अशा पद्धतीचे फटके खेळणं हे तितकं सोपं नाहीये, परंतु प्रितेशने ते केलंय. सॉफ्ट हँडेड प्लेस करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सायकोलॉजिकल प्रेशर टाकला. यावेळेस काय घडेल? गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. ऑसम रनिंग इन बिटवीन द विकेट्स बाय दिस दोज बॅट्समन्स. निखिल अँड प्रितेश हॅव कम्प्लिटेड 2 इम्पॉर्टंट रन्स. या 2 धावा अत्यंत महत्वाच्या की ज्या धावफलकाला पुढे घेऊन जातील. आतापर्यंत धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 18. प्रशस्त अशा पद्धतीची ही क्रीडा नगरी. कोणतेही बॅरियर्स या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि असं मैदान ज्यावेळेस असतं, आउटफील्ड अशा पद्धतीने समतल ज्यावेळेस असते, त्यावेळेस तुम्ही गॅप सिलेक्शन करू शकता आणि अधिकच्या धावा तिकडे मिळवू शकता. मनोज धानवा यावेळेस जाऊ दिलेला आहे चेंडूला. डावी इष्टी सोडून जाणार चेंडू. पंच अजिम सर आमच्याकडे वळतायत. हा चेंडू अवांतर 1 धाव देऊन जाईल कारण चेंडू स्क्वेअर आहे. काही न करता जर धाव मिळत असेल तर फलंदाजांसाठी अधिक काय हवंय? 1 धाव मिळाली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 19. 3 गडी बाद झालेले आहेत. 43 पर्यंत डाव घेऊन जायचा आहे. अजून 24 धावांची गरज. 14 चेंडू 24 धावांची गरज असताना इथे बॅकफुटला गेले. त्यानंतर स्वतःसाठी जागा बनवली. विथ दी एक्सटेंडेड हँड इथे कव्हर्स रिजन मध्ये ऑन द राईट ड्राईव्ह केलं. चौकार. जागा बनवून खेळले. त्याचबरोबर स्वीपर कव्हरचं क्षेत्र निवडलं. इनफिल्ड भेदली सगळ्यात महत्वाची आणि त्यानंतर अंतर मिळालं ते चौकाराचं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर 23. या अगोदर जरी तुम्ही राजन पाटीलला बाद केला असेल, दिनेश पाटीलला बाद केला असेल आणि हर्षल चौधरीला खेळाडू कक्षामध्ये परतवला असेल तरी सुद्धा दापोडे संघाचे खरं तर संघर्षवीर मैदानाच्या आतमध्ये आहेत. फलंदाज प्रितेश पाटील जोपर्यंत तुम्ही खेळाडू कक्षामध्ये धाडणार नाहीत या सामन्यातील रणचेसा वीर तानाजी दापोडे संघाच्याच बाजूने पुढे जाईल. फुलटॉस एज लागली. मागच्या बाजूने यष्टीरक्षक उपस्थित आहेत. चांगलं यष्टीरक्षण. अशा पद्धतीने ऑकवर्ड बाउन्स घेऊन चेंडू ज्यावेळेस तुमच्याकडे येतो त्यावेळेस विकेट किपर म्हणून तुमची जबाबदारी अत्यंत महत्वाची ठरत असते. कठीण असते, परंतु यावेळेस यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी केली. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला ज्यामध्ये धावा आलेल्या आहेत 23 आणि 43 धावांचं लक्ष आहे. याचा अर्थ यानंतर 12 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण उरलेलं आहे. क्षेत्ररक्षण सज्ज करा. सावट आपल्याला इकडे पाहायला मिळतं, त्यामुळे या गोष्टीचं ही भान आपल्याला राखणं अत्यंत गरजेचं आहे. विनंती असेल, दिस इज द काइंड रिक्वेस्ट टू द फील्डिंग टीम, प्लीज कोऑपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइम इज मनी इट सेल्फ. या आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करूया. जरा रॅपिड हालचाली करा. मुवमेंट तुमच्या थोड्या फास्ट करा. त्याचबरोबर निर्णय लवकरात लवकर घ्या. फलंदाज जरी बाद झाले तरी हर्डल करू नका, एकत्र येऊ नका. या सगळ्या पद्धतीच्या जर सूचनांचं तुम्ही पालन केलं तर वेळेची बचत आपोआप होणार आहे. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज क्रमांक 4 साठी आपण पाहिलं तर ते प्रणय पाटील येत आहेत.
प्रणय पाटील यांच्याकडेही चांगल्या गोलंदाजीची क्षमता आहे. मित्रांनो, तुमच्याकडे ज्ञान असणं एक वेगळी गोष्ट आहे आणि त्या ज्ञानाचं योग्य वेळेला योग्य उपयोजन करणं हे त्याहीपेक्षा वेगळं आहे. ज्ञानाचं योग्य उपयोजन झालं की मग तुमच्या नावाचा बोलबाला तयार होत असतो. आणि क्रिकेट हे असं क्षेत्र आहे जिकडे तुम्ही स्वतःला सिद्ध केलं की तुम्ही प्रसिद्ध होतच असता. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे अनेक प्रसिद्ध खेळाडू आपण पाहतो. उद्याच्या ठाणे रायगड सामन्यामध्ये असे प्रसिद्ध असणारे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. चला, अधिकचा वेळ घेऊ नका. 12 चेंडू 20 धावांची गरज असताना इथे फुलटॉस होता. यष्टीरक्षक बीट झाले. त्याचबरोबर क्षेत्ररक्षक इथे चांगली कामगिरी करतायत. स्लिप कॉर्डर मध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी चेंडूला चेक केलं आणि ते जर चेक केलं नसतं तर चेंडू भरधाव वेगाने निश्चितच गेला असता. पंच आमच्याकडे वळत आहेत. यस, पंचांचा रिव्ह्यू आहे हाईट बीमरसाठी. इथे चेक केली जाईल हाईट. पाहायचे फलंदाजाने ज्यावेळेस फटका सजवला त्यावेळेस त्याची मुवमेंट कुठे होती, बॅटिंग क्रीजमध्ये होता की त्याच्या पुढे होता ते पाहिलं जातं. त्याचबरोबर फुलटॉस तर आहे, परंतु हा फुलटॉस डीप होणारा आहे की नाही हे पाहिलं जातं. त्याचबरोबर फलंदाज खेळत असताना बेंड डाऊन झालेत की नाही हे पाहिलं जातं. उंची चेंडूची सगळ्यात महत्त्वाची हाईट फॅक्टर की जो विचारात घेतला गेलेला आहे. आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. आतापर्यंत धावपलकर धावा आहेत त्या 23. या षटकातील मला असं वाटतं हा पहिला चेंडू आहे आणि पहिला चेंडू असल्या कारणाने प्रणयने यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला होता आणि तो यॉर्करवरचं जर नियंत्रण तुमचं खालावलं की या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. नो बॉल, नो +3 म्हणजेच 4 धावा आणि येणारा चेंडू सुद्धा फ्री हिट असेल. आता पूर्णपणे स्वातंत्र्य अनुभवाला मिळेल इकडे फलंदाजाला. त्याचाच वापर करत असताना इथे फटका खेळला गेलेला आहे. डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू अडवला, फेकी झाली. खरं तर फ्री हिटच्या चेंडूवर हवं तसं इथे नुकसान झालं नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं, कारण बऱ्याचदा फ्री हिटवर मोठे फटके सुद्धा आलेले आपण बघत असतो. धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 28 अर्थात 28. यावेळेस फिरून मारलाय, हुक केलं आणि तुर्तास या रात्रकालीन क्रिकेटमध्ये आपली धावांची भूक भागवली या फलंदाजाने. फलंदाज निखिल पाटीलचा हा आविष्कार चौकार. आहे ती धावपलकाला अजून 11 धावांची आहे सामना जिंकण्यासाठी आणि 10 चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष आहे. 10 चेंडू आणि 11 धावा हे जे समीकरण आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने हळूहळू इथे वळत चाललेलं आहे. परंतु क्रिकेटच्या गर्भामध्ये अनिश्चितता दडलेली असते. बऱ्याचदा ती कधी बाहेर येईल हे आपल्याला सांगता येत नाही आणि एकदा ती तिच्या रंगात रंगली की मात्र सामन्याचं चित्र पलटायला वेळ लागत नाही. KK 8383 खार्डी 11 संपूर्ण संघाला विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या समोर लगेचच जमायचं आहे. KK 11 8383 खार्डी संघ आपणास विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला लगेचच जमायचं आहे. ॲज अर्ली ॲज पॉसिबल, लवकरात लवकर या. प्रणय पाटील यावेळेस इथे स्टीअर केलेला आहे. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गॅप मिळालेली आहे. भूमितीतील दुभाजक इथे आटवला आणि ज्या क्षेत्ररक्षकाने चेंडू आतमध्ये घेणं अपेक्षित होतं त्याच्या पायाला लागून चेंडू सीमापार गेला. हा चौकार. लढा द्यावा यासाठी प्रेरित करणारं हे संगीत मैदानाच्या आतमध्ये आपण ऐकलं असेल. परंतु इथे हे दोन्ही फलंदाज चांगले खेळलेत, कारण निखिल पाटीलने आतापर्यंत 2 चौकार दाखवले आहेत. धीरो दत्त मैदानाच्या आतमध्ये, धीरो दत्त पण येतो, खेळतोय, लढतोय असं आपण म्हणूया. आणि प्रितेश पाटील आक्रमकतेचं माहेर घर आहे. त्याने सुरुवातच षटकाराने केली होती. 36 ऑन दी बोर्ड. यावेळेस काय झालंय आपण पाहूया. फटका तर मोठा आहे आणि त्याचबरोबर पंचांचे दोन्ही हात आभाळाकडे. हा षटकार
फलंदाजाने कराची सफर केली. स्कोर आर लेव्हल. आता एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. KK11 8383 खार्डी संघाचे संघनायक लगेचच या, तुमच्यासाठी आम्ही कॉल दिलेला आहे आणि एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चौथ्या षटकामध्येच मला असं वाटतं ही मॅच आता इथून पुढे फिनिश होऊ शकेल, कारण या षटकातील ही एका चेंडूचा खेळ येणं अजून शेष आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज निखिल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे आणि या गोलंदाजाने खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं. याचबरोबर 4 षटकं संपली, धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 42 वर. एका धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी इथून पुढे वीर तानाजी दापोडे संघाला असेल. यानंतर KK11 8383 खार्डी संघ, तुम्ही लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये आपला संघ कर्णधार धाडायचा आहे. या 2 संघांदरम्यान जो संघ इथे मैदानाच्या आतमध्ये विजय प्राप्त करेल त्यांना KK11 8383 खार्डी संघाबरोबर खेळावं लागेल. क्षेत्ररक्षण सज्ज करा. एका धावेची गरज आहे. 6 चेंडू 1 धाव असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. त्यामुळे आता अधिकची वेळ आपण वापरू नका. नमित पाटीलकडे ही जबाबदारी दिली गेलेली आहे. जबाबदारी अत्यंत मोठी आहे. आव्हान फार मोठं कडू आहे, कारण 6 चेंडूंमध्ये 1 धाव डिपेंड करायची आहे. प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये केलं गेलेलं आहे. सिली मिड ऑन मिड ऑफ आपण बघत आहोत. एका धावेची गरज. आखूट टप्प्याचा चेंडू, त्याचा खरपूस समाचार मिळाला चौकार आणि हा असेल विजयी चौकार फलंदाज प्रितेश पाटीलच्या बॅटमधून. याचबरोबर हा सामना वीर तानाजी दापोडे संघ, तुम्ही संघाचे संघ कर्णधार दिनेश पाटील, सगळ्यात अगोदर तुम्हाला नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. त्यानंतर आम्ही इथे मॅन ऑफ द मॅचची अनाउन्समेंट करू. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला चेरोबा कोणगाव बी संघाने. आपण शिस्तबद्ध क्रिकेट खेळला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचंही आम्ही कौतुक करू. हार्ड लक, टफ लक. नमित पाटील, मंगेश पाटील, महेश, हरेश